शहराध्यक्ष नवाभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये अहमद शेख दादा यांचा आज पक्षामध्ये प्रवेश होत आहे व त्याचबरोबर आज त्यांची गारखेडा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येते। तरी मी प्रदेश महासचिव अरविंदजी कांबळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पक्ष प्रवेश करायचा आहे व त्यांना जबाबदारी द्यावी। जोरदार टाळ्यांच्या गजरात और आज से आप गारखेड़ा परिसर विभाग के अध्यक्ष पद पर काम करेंगे। गारखेड़ा परिसर में कम से कम मेरे को लगता है 7 वार्ड आते हैं। बहुजनांचे आदर्श राजे, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने अभिवादन करून आज या सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये शहरातील प्रमुख जबाबदार पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पक्षाचे सर्व शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडलेली आहे। मागची लोकसभा बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीने मोठ्या ताकदीने आणि शक्तीने त्या ठिकाणी लढलेली आहे। येणारी विधानसभा मोठ्या ताकदीने आणि शक्तीने लढण्यासाठी मागे झालेल्या चुका सुधारून भविष्यात कशा पद्धतीने लढाई लढायची आहे आणि औरंगाबाद शहरातल्या छत्रपती संभाजीनगर मधल्या 9चे 9 विधानसभा मोठ्या ताकदीने शक्तीने आपल्याला कशा लढता येतील या अनुषंगाने आज या ठिकाणी या बैठकीमध्ये नियोजन झालं। मी छत्रपती शाहूजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने औरंगाबाद शहरातील तमाम नागरिकांना हे आव्हान करतो की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देशभरामध्ये संविधान विरोधी शक्तींना हरवण्यासाठी, देशातल्या लोकांनी संविधान विरोधी शक्तींना हरवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु औरंगाबाद शहरात हे करण्यास इथले जनता अत्यंत अपयशी ठरलेली आहे, असफल ठरलेली आहे। म्हणून किमान येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तरी बहुजनवादी आंबेडकरवादी पक्षातली माणसं जी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, निळा झेंडा सतत खांद्यावर घेऊन इथल्या समाजातल्या दलित, आदिवासी, मुस्लिम, भटके विमुक्त, व्हीजेएनटी, डीएनटी या समस्त बहुजन समाजाला त्यांचं दुःख, दारिद्र्य, आक्रोश आणि किंचाळ्या त्यांना न्याय देण्यासाठी, शासन प्रशासनामध्ये त्यांची लढाई मजबूत करण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी संबंध महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने आणि शक्तीने लढते। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देखील बीआरएसपी मोठ्या ताकदीने या विधानसभेला सामोरे जाणार आहे। मी समाजाला असं आव्हान करतो की आंबेडकरी विचार घेऊन, आंबेडकरी निळा झेंडा घेऊन आणि सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्र करून या समाजाला न्याय देण्यासाठी बीआरएसपी सदैव तत्पर आहे। येणाऱ्या काळामध्ये बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा विचार इथली जनता नक्कीच करेल ही मी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आशा व्यक्त करतो। धन्यवाद।